अक्षय, विकास आणि मी. अक्षय, आमच्या विकासचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे विकास. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादाकडनं, माझ्याकडनं, वहिनीकडनं, सगळ्यांकडनं. अक्षयच्या विकासच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि मी इथं बोरं खात आहेत. बोरं घरची आहेत ती घेऊन मी चाललेली आहे आणि बसून बसून मागे बोरं खात आहे. आम्ही बाहेर निघालेलो आहे. त्या दिवशी विकासचा वाढदिवस होता, त्याला औक्षण केलं आणि निघालेलो आहे कोल्हापूरला फिरण्यासाठी. तर इथं जाता जाता थोडासा नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. गाराय काय वडा कशाला आणला गार? बराच वेळ झाला होता म्हणून थोडासा नाश्ता करावा म्हटलं, पण वडा इतका थंड होता. अक्षयने आणि विकासने काही घेतलं होतं. अक्षयने शेक घेतलं होतं बदामचा आणि विकासने आईस्क्रीम घेतलं होतं आणि माझ्यासाठी वडापाव मी घेतला होता. तर खूप थंड होता त्याच्यामुळे खाल्ला पण गेला नाही, पण आता घेतला होता म्हणून मी फक्त त्याच्यातला वडा खाल्ला आणि पाव तसाच ठेवला. नाश्ता करून आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. आणि जाता जाता आम्हाला हे मंदिर आहे ते खूप दिवसापासून आम्हाला इकडे यायचं होतं, पण ते आज आम्ही इथं आलेलो आहे. हे जे आहे हे त्रिमंदिर आहे. छान आहे ना, त्या बालाजीसारखं वाटतंय ते ह्याचा बालाजी, हा प्रतिबालाजीसारखं तसंच वाटतंय. मंदिरात पार्किंगची पण उत्तम अशी सोय आहे. या मंदिरात आलेलो आहे. तर हे मंदिर अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ असं हे मंदिर आहे. खूप छान याचं बांधकाम आहे. पूर्ण बांधकाम हे मार्बलमध्ये बांधकाम आहे, संगमरवरचं बांधकाम आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. वरती टेकडीवर हे मंदिर आहे. मागं पुढं भव्य अशी ही मंदिराची जागा आहे. वरून पण खूप सुंदर दिसतं आणि शांत आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं या मंदिरात आल्यानंतर. आणि हे मंदिर बहुतेक गुजराती आहे. याचं बांधकाम अजून चालू आहे. समोर जो हायवे दिसतोय त्याच हायवेने आम्ही येत जात असतो. हा बेंगलोर हायवे आहे. आणि या मंदिरात पार्किंगची, बाकी तर फ्रेश होण्यासाठी वॉशरूम, टॉयलेट याची पूर्ण अगदी खूप सुंदर व्यवस्था आहे या मंदिरात. आणि वरती असल्यामुळे, टेकडीवर असल्यामुळे इथं जर कोणाला चालता येत नसेल किंवा कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांना पण वरती नेण्यासाठी इथे एक गाडी किंवा काय म्हणतात आपण त्याला, त्याची पण इथं सोय केलेली आहे. हे आपण पाठीमागे एकदा मंदिरात गेलो तिथे असंच होतं की ते छान वाटते. खाली एकदम मऊ 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 गादी. या मंदिरात जैन, शैव आणि वैष्णव या संप्रदायातील मूर्त्या आपल्याला दिसतात. त्यामुळे या मंदिराला त्रिमंदिर असं नाव देण्यात आलं असावं. तर या मंदिराचं अजून वैशिष्ट्य म्हणजे याचा जो सभामंडप आहे तो अतिशय भव्य आहे. दरवाजे पण खूप मोठे मोठे आहेत. फोटोग्राफीसाठी आत जाऊ नका. फोटोग्राफीसाठी आत जाऊ नका. बाहेरूनच एवढं दिसतंय ना क्लिअर. ज्ञानी परमपुरुष दादा भगवान. पार्श्वनाथ महावीर भगवान. मंदिराचं अजून बांधकाम चालूच आहे. दरवाजे तर इतके भव्य आहेत. लाकडी दरवाजे आहेत. त्याची कलाकुसर अतिशय सुंदर आहे. इथं पेंटिंग आणि फिनिशिंग इथं चालू होतं आणि प्रत्येक ठिकाणाहून या मंदिरासाठी एंट्री आहे. तर खूप छान. हां, भाषा पण काय कळणार. ते साऊथ इंडियन आहे. हां, दरवाजे बघा, दरवाजे. शंकराची पिंडी. इथं आपले बाप्पा गणपती, शंकराची पिंडी. या मंदिरात येण्याची वेळ ही संध्याकाळी खूप छान आहे. अतिशय सुंदर हे रात्रीचं किंवा संध्याकाळचं मंदिर दिसतं, पण आम्ही दुपारी आलो होतो. पण तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की संध्याकाळी भेट द्या. असं हे मंदिर अतिशय भव्य, निसर्गाच्या सान्निध्यात मनाला प्रसन्न करणारं मंदिर आहे.
नक्की तुम्ही एकदा याला भेट द्या. पुण्याजवळच हे नवीन मंदिर तयार आहे, म्हणजे नवीनच मंदिर झालेलं आहे. अजूनही याचं बांधकाम किंवा याचं काम सुरू आहे. तर कुटुंबासहित येण्यासाठी हे छान मंदिर आहे. तर नक्की तुम्ही या आणि इथं सहज तुमचे 1-2-3 तास आरामात संध्याकाळी छान मस्त जातील. जास्त वेळ आम्ही मंदिरात थांबलो नाही, कारण आम्हाला पुढं खूप लांब जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही लगेच निघालो. तर आम्ही पुढे निघता आम्हाला खंबाटकी घाटात येताना हे जाम लागलं होतं. तर खूप रस्ता काम चालू होतं, त्याच्यामुळे हे आम्हाला जाम लागलं होतं. तर बराच वेळ आमचा या घाटात गेला आणि नंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर सातारच्या अलीकडे म्हणजे सातारमध्येच आम्ही थोडं जेवणासाठी म्हणून थांबलो होतो. तर हे ते हॉटेल होतं. तर इथं कोकणी जे आमरस किंवा बाकीचं कोकम सरबत वगैरे हे सगळं तिथे विकायला होतं. आणि ह्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर होते हे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर, म्हणून आम्ही इथं जेवायला थांबलो. पण खूप महाग होतं हे हॉटेल नाही आहे, हे ढाबा होता. पण खूप महाग ढाबा होता, निसर्गाच्या सान्निध्यात होता आणि टेस्ट छान होती, पण थोडंसं कॉस्टली होतं. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापुरात पोहोचायला आम्हाला जवळजवळ 7:30-8 वाजले. सुरुवातीला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं शूटिंग मला काही करता नाही आलं. मला कधी कोल्हापूर आलं ते पण समजलं नाही. पण जिथं आम्ही हॉटेलमध्ये उतरणार होतो तिथं पहिल्यांदाच आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि आम्ही चेक इन केलं आणि ही सुंदर असं महालक्ष्मीचा फोटो हॉटेलमध्ये सुरुवातीलाच होता. नंतर आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि लगेचच दर्शनासाठी आम्ही मंदिरात गेलो. मंदिर चपला कुठं काढायचं रे अक्षर? चपला मी म्हणते समोरच आहे पुढं. जिथं आम्ही महालक्ष्मीसाठी ओटी नारळ घेतलं तर तिथं या सुंदर महालक्ष्मीचे फोटो विकायला होते. हे असंच का ताटत नाही का? याच्या बरोबर ताट दे. हा कुठे दिल्या जोडवी? सगळं आहे आतमध्ये गेलो का चप्पल ठेवा आले होत्या पैसे वाटलं जाऊन ताई मला थोडं जाऊ द्या, त्यांना जाऊ दे, मागे त्यांना जाऊ दे, काकूंना जाऊ दे. नाही गर्दी एवढी. आणि जी ओटी घेतली त्याच्यात खण, नारळ, बांगड्या, जोडवी, मंगळसूत्र, नारळ हे सगळं सुवासिनींचं लेणं होतं. आणि आम्ही म्हटलं गर्दी नाही, पण भरपूर सारी गर्दी होती. मंगळवार होता आणि मार्गशीर्ष महिना पण होता. आम्हाला जवळजवळ हे दर्शन घेण्यासाठी 1 तासभर रांगेत उभं राहावं लागलं आणि आम्ही पूर्ण रांगेत उभं राहून हे महालक्ष्मीचं संध्याकाळी दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. आणि हा समोरचा हा परिसर आहे महालक्ष्मीच्या दर्शनानंतर आपण जो गाभाऱ्यात पुढे निघतो तर तिकडचा हा भाग आहे. खूप असे ज्वेलरीचे दुकानं आहेत तिथे, भरपूर सारे शॉपिंगसाठी दुकानं आहेत. पण उशीर झाला होता त्याच्यामुळे मी काही शॉपिंग वगैरे काही केलेलं नाही. दर्शन घेऊन आम्ही जेवण वगैरे केलं तर जवळजवळ 11-11:15 वाजले होते आणि नंतर आम्ही आलेलो आहे इथं आईस्क्रीम खायला. तर हे आईस्क्रीम इतकं महाग होतं की आम्हाला 2 वेळच्या जेवणाला पण एवढे पैसे गेले नाहीत, इतके पैसे या आईस्क्रीमसाठी गेले. आम्ही आणि अक्षयनी मस्तानी घेतली होती, मँगो आणि बटरस्कॉच की व्हॅनिला, आणि विकासनी काहीतरी वेगळंच घेतलं होतं. तर असं होता माझा हा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढीलही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकर बघायला मिळेल. असू दे ना, खा तुझं चमचा घ्या.